वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. खोकर वडाळा महादेव मार्गावरील पडलेल्या झाडांमुळे अपघातांचा धोका वाढला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप. श्रीरामपूर तालुक्यातील खोकर ते वडाळा महादेव या राज्य मार्ग क्रमांक 44 वरील मध्यवर्ती रस्त्यावर वादळामुळे पडलेली झाडे तब्बल 24 तास उलटूनही हटवण्यात आलेली नसल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्याच्या मध्यभागी कोसळली आहेत. रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानतेमुळे वाहन चालकांना या अडथळ्यांचा अंदाज येत नसल्याने काही अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोकर वडाळा महादेव मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच ग्रामस्थ या मार्गाचा नियमित वापर करतात. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटवण्याची गरज असताना संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ यंत्रणा राबवून रस्त्यावरील झाडे हटवावीत, चेतावणी फलक लावावेत आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. अजून किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिसरातील ग्रामस्थांनी त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर.